हॅलो गाईज, तर हा आमचा डे 2 आहे. आम्ही आहेत आता मुरुडमध्ये. रात्रीची राईड आमची खूपच खतरनाक झाली. म्हणजे ॲक्च्युली आम्ही तिथून 8 वाजता निघालो रायगडवरून आणि त्यानंतर इंदापूर, टाळा आणि त्यानंतर असे वेगवेगळे गावं करत आम्ही आलो. जो आम्हाला रूट भेटला होता तो असं वाटत होतं की ब्रँड न्यू हायवे बनलेला आहे. तिकडं त्या साईडला कोणतीच एक पण बाईक नाही, कार नाही, काय नाही. फक्त आमच्या 3 गाड्या आणि हायवे. असं आम्ही सुसाट मस्त आहे की मुरुडला आलो. आम्हाला पोचायला 11 वाजले. हॉटेलची सर्व्हिस इथली खूप चांगली आहे की त्यांनी तोपर्यंत काही असा इश्यू नाही झाला आम्हाला चेक इनमध्ये. सरक उधर. तर आता मस्त आम्ही रेडी झालेलो आहे आणि आता मी चाललो जरा गाडीचं चेक करायला. रात्री येताना RPM मीटर आणि म्हणजे एकंदरीत डॅशबोर्डचं पूर्ण लाईट गेली होती. तर चेक करूया जरा गॅरेजवाला काय बोलतो आहे, त्याकडून जरा ती वायर वगैरे काय फिक्स करून घेऊ आणि नंतर जाऊ आपण नाश्ता पाणी करायला. त्यानंतर तुम्हाला दाखवतो मी बीचचा व्ह्यू कसा काय आहे ते. बाकी पुढचं प्लॅनिंग तुम्हाला कळेलच लवकरच. हे पप्पा बाबा कशी दिसतात एकदम. हाय. कसं वाटतं ड्रॅगन? ते तुम्ही सांगायचं, मी थोडी सांगायचंय. आजकाल तुझे टी शर्ट मला बसतात. मग म्हणजे किती बारीक झाले तुम्ही आता. तसं नाही ते म्हणतात ना, बापाची चप्पल पोराला बसल्यानंतर पोरगा मोठा झाला. मग तुम्ही काय छोटे झालेत? छोटा झाले. हे छोटे झालेत. 2000 years later. फायनली आमचं आवरून झालेलं आहे. म्हणजे आमचं तर कधीच झालं होतं, हे घरच्यांचं आमच्या आत्ताशी आवरून झालेलं आहे. आणि आम्ही आता चालू आहे नाश्ताला. हॉटेलपासून जवळच एक हॉटेल आहे ज्याचं नाव आहे मयुरेश हॉटेल. तिकडे थोडंफार काहीतरी नाश्ता करून मस्तपैकी पाण्यामध्ये बदक बनायचं एकदम. काय काय आहे? तर आमचा आता नाश्ता झालेला आहे आणि नाश्त्यामध्ये आम्ही ऑर्डर केलेलं मिसळ, भुर्जीपाव आणि पोहे. सो त्यामध्ये मिसळ आम्ही पहिले तुम्हाला सांगतो की गेलेलो कुठं. मयुरेश हॉटेल म्हणून एक आहे छोटंसं खानावळ टाईप. तर घरगुतीच आहे ते. तर त्यामध्ये मिसळ चांगली होती. बट भुर्जीपावला मी 5 पैकी 2 किंवा 3ची रेटिंग देईल. जास्त अशी नाही काय, कारण भुर्जी एवढी काही खास नव्हती. पण ठीक आहे, चला आता काय करू शकतो. आपल्याला माहिती नाही या ठिकाणाची, तर आपण नेक्स्ट टाईम येताना जरा सावधपणे येऊ. काही हरकत नाही. घरगुती होतं, चांगलं होतं. तर आम्ही आता थांबलो एक कुठं मैत्री अमृतुल्यमध्ये चहा पिण्यासाठी. अरे माझ्यावरचं पण घे. तुला पाहिजे? अरे अरे मस्त आहे. चांगलं आहे का? चांगलं आहे का? एकच झालं ना म्हणतो. खाली जरा जमीन चेक कर. भाई साहब
मजे मजे. आणि तो आहे मुरुड जंजिरा किल्ला. भाई साहब काय सीन आहे यार, सीन आहे सरळ. खरंच एक नंबर व्ह्यू आहे, एक नंबर. काय बोलशील भाई? हां खूप भारी आहे नजारा. एवढा भारी व्ह्यू आहे ना, काय सांगू. एक नंबर. डुबकी टाकायला भारी. डुबकी तर टाकायचीच आहे पाण्यामध्ये. पाय बघायला काय नाही, अरे ह्याच्यावर हे चालते, ATV चालते. हे काय गिरगाव थोडीच आहे. नाही नाही, एवढं तरी पाण्यात आलं पाहिजे. तर आताच फोटोशूट वगैरे झालेलं आहे. नाही म्हणजे माझं तर नाही झालं अजून, मयूरप्पांचं केलं आहे फोटोशूट. फोटो तुम्हाला बघायला भेटतीलच. आणि ह्याला मी आत्ताच बोललो की भाई बरं तुझं ऐकायला पाहिजे होतं, कारण मी ट्रॅक पॅन्ट घालून आलो आहे, ट्रॅक पॅन्ट भिजते, तर हा हाफ पॅन्टवर आला आहे. घरचे मला बोलतात की ह्याला अनुभव आहे. तुला कसला अनुभव आहे रे बीचवर? एवढा बीचवर कधी आलाय तू? पाणी समुद्राचं आहे की वॉशिंग मशीनचं आहे काय माहिती, एवढा फेस. हा तेच बोलतोय की पाणी समुद्राचं आहे की वॉशिंग मशीनचं आहे. काय उडी मारणार आहे काय? हा परत फोटोशूट चाललाय यांचा. मम्मी समजवते लाट आली की उडी मारायची. आपल्याकडे ना भैया तू काय करतोय? भाई खतरनाक मजा आली. जस्ट पाणी जाम खरट आहे, जाम बेकार खरट आहे. तुम्ही पाणी प्यायला गेलेले? लय बेकार आहे एवढं खरट पाणी ना. घेऊन आणि येऊन या इथे मीठ आहे. हां तर आत्ताच आमचं मस्त भिजून झालं आहे. आता वरिष्ठांच्या आदेशानुसार आम्हाला गेल्यावरती पहिले आंघोळ करायला लागेल, त्यानंतर मग फ्रेश होऊन मस्तपैकी निघायचं. आपली राईड कंटिन्यू वे बॅक टू कर्जत. असा आपला हा डे 2 अर्ध्यापर्यंत संपला. तर आम्ही आत्ता आहे पाटील खानावळमध्ये. ॲक्च्युली सीन असं झाला की आम्ही हॉटेलमधून लेट चेकआउट केलं, त्यामुळं आम्हाला थोडंसं एक्स्ट्रा खर्च पडला. एक्स्ट्रा 1000 रुपये पे करावे लागले. आणि का पडले काय माहिती, त्यांनी आधी का तसं इन्फॉर्म पण केलं नव्हतं की तुम्हाला एक्स्ट्रा पे करावे लागतील वगैरे काय, तरी पण पे करावे लागले ते आता. एनिवेज आता आम्ही आता निघालो आहे तिथून. दिस इज अ लंच ब्रेक. आता आम्ही आहेत पाटील खानावळमध्ये.
ती अशी एकमेव खानावळ आहे जी मॅपवरती विजिबल आहे. आणि त्यांच्या रूम पण आहेत. इथं फक्त थाळी सिस्टम आहे. आणि इथनं जवळ पण आहे. जे काय तुम्हाला ऑर्डर करायचं ते थाळीवरच असणार आहे. फिश थाळी, चिकन थाळी, व्हेज थाळी, हा बस एवढंच. आणि फिशमध्ये व्हरायटी पण आहे. सुरमई आहे, पापलेट आहे, अजून काय होतं. लिमिटेड व्हरायटी. हां पण तशी लिमिटेडच आहे. हां व्हरायटी नाहीच बोललं तरी चालेल. जे आपलं कॉमन फिश भेटतात आपल्याला मुंबईला त्याच आहे तिकडं. असं काही खास वेगळं. समुद्रकिनारी असून मुंबई ही जास्त आहे. 450. आता सगळं डिपेंड करतं की काय क्वालिटी आहे त्यावरती डिपेंड करतं सगळं. जर क्वालिटी तेवढी चांगली असली तर थांब, नाहीतर गडबड आहे. असं नसतं. आता ह्यांचे रूम दिसत नका पण ऑनलाईन. हे कळलं नाही. आजचा थोडासा जेवण जास्त झाल्यामुळं समजलं नाही काय विषय काय नाही. ते पायरी होती हां तर त्याला तोल गेला. तर आता आमचं झालेलं आहे जेवण वगैरे. त्यानंतर आम्ही आता चाललो आहे घरच्या दिशेला. आपल्या बाईक वगैरे दाखवला. ही माझी मम्मी आहे. मला लगेच कॅमेरा आला की मम्मी लगेच हसतो. हां तर आता हा तिचा प्रवास तब्बल 102 किलोमीटरचा आहे. आणि आम्हाला ऑलमोस्ट 8 तरी वाजतील घरी पोहोचायला.